कर्ज घेणं कठीण होणार. आरबीआयचा नवा नियम, सिबिल स्कोअरची सिस्टीम बदलणार. घराचं स्वप्न पाहताय, नवीन कार घेण्याचा विचार करताय किंवा व्यवसायासाठी, शिक्षणासाठी अथवा वैयक्तिक गरजांसाठी कर्ज घेण्याचा प्लॅन करताय, तर ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आर-बी-आयने असा एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्याचा परिणाम देशातील कोट्यावधी कर्जदारांवर होणार आहे. आजपर्यंत बँका तुमचा पगार, उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास पाहून कर्ज मंजूर करत होत्या. पण आता परिस्थिती बदलणार आहे. येत्या काळात बँका फक्त तुमची आजची आर्थिक परिस्थिती पाहणार नाहीत, तर भविष्यात तुम्ही कर्ज फेडू शकाल का? कर्ज बुडण्याची शक्यता किती आहे? तुमची आर्थिक स्थिती किती चांगली आहे? याचीही बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे सिबिल स्कोअरवर. ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांना फायदा होऊ शकतो. पण ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांच्यासाठी कर्ज मिळवणं पूर्वीपेक्षा खूप कठीण होऊ शकतं. मग आर-बी-आयचं नवीन ई-सी-एल फ्रेमवर्क नेमकं काय आहे? 730 पेक्षा कमी सिबिल स्कोअर असेल तर काय होणार? बँका आता कर्ज मंजूर करताना कोणत्या नवीन गोष्टी तपासणार आणि तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी आजपासून काय करायला हवं? आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आर-बी-आयच्या नव्या नियमामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं. मुद्दा नंबर 1, आर-बी-आयने नेमका कोणता मोठा निर्णय घेतलाय? भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2027 पासून एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस अर्थात ई-सी-एल फ्रेमवर्क लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्यांदा ऐकल्यावर हा फक्त बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक बदल वाटू शकतो. मात्र प्रत्यक्षात हा बदल प्रत्येक कर्जदाराच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. कारण आज देशातील जवळपास प्रत्येक कुटुंब कधी ना कधी गृहकर्ज म्हणा, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज किंवा पर्सनल लोन घेत असतं. अशा परिस्थितीत आर-बी-आयचा हा निर्णय म्हणजे कर्ज देण्याच्या संपूर्ण पद्धतीत बदल मानला जात आहे. मुद्दा क्रमांक 2, ई-सी-एल फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय? सध्या एखादा ग्राहक कर्जाचे हप्ते भरणं थांबवतो किंवा कर्ज एन-पी-ए होण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हाच बँका नुकसान गृहीत धरतात. म्हणजे नुकसान झाल्यानंतर उपाययोजना केल्या जातात. मात्र ई-सी-एल फ्रेमवर्कमध्ये बँकांना नुकसान होण्याची वाट पाहायची नाही. भविष्यात कोणत्या कर्जात जोखीम आहे याचा अंदाज आधीच घ्यावा लागणार आहे. यामुळे बँका प्रत्येक ग्राहकाचा आर्थिक इतिहास, कर्ज फेडण्याची क्षमता आणि वर्तन अधिक बारकाईने तपासतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता बँका उद्या काय होऊ शकतं याचा विचार करून आज निर्णय घेणार आहेत. मुद्दा क्रमांक 3, बँका अधिक सावध का होणार आहेत? नवीन नियमामुळे बँकांना संभाव्य नुकसानीसाठी आधीच निधी बाजूला ठेवावा लागणार आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. त्यामुळे बँका कोणालाही सहज कर्ज देण्याचा धोका पत्करणार नाही. पूर्वी ज्या ग्राहकांना सहज कर्ज मिळत होतं त्यांना आता अधिक चौकशी, अधिक कागदपत्रे, अधिक तपासणीला सामोरं जावं लागू शकतं. म्हणूनच हा नियम बँकांसाठी सुरक्षितता वाढवणारा असला तरी ग्राहकांसाठी कडक निकष होऊन येणारा ठरू शकतो. मुद्दा क्रमांक 4, सिबिल स्कोअर इतका महत्त्वाचा का ठरणार आहे? सिबिल स्कोअर म्हणजे तुमचं आर्थिक रिपोर्ट कार्ड. जसं शाळेत मार्कशीट पाहून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं ना, तसंच बँका सिबिल स्कोअर पाहून ग्राहकाची विश्वासार्हता मोजतात. हा स्कोअर साधारणपणे 300 ते 900 दरम्यान असतो. स्कोअर जितका जास्त तितकी ग्राहकाची विश्वासार्हता जास्त मानली जाते. आजही बँका सिबिल स्कोअर पाहतात, पण 2027 नंतर त्यांचं महत्त्व आणखी वाढणार आहे. कारण ई-सी-एल फ्रेमवर्कमध्ये हा स्कोअर जोखीम मोजण्याचा प्रमुख आधार ठरणार आहे. मुद्दा क्रमांक 5, 730 पेक्षा कमी स्कोअर असलेल्यावर काय परिणाम होईल? अनेक आर्थिक तज्ज्ञांच्या मते 730 हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा स्कोअर 730 पेक्षा कमी असेल तर बँका त्या ग्राहकाकडे अधिक जोखमीच्या दृष्टीने पाहू शकतात. अशा ग्राहकांना कर्ज मंजुरीसाठी अधिक कागदपत्रे द्यावी लागू शकतात. काही वेळ हमीदाराची आवश्यकता लागू शकते. तर काही प्रकरणामध्ये जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो. म्हणजेच कमी स्कोअरचा फटका थेट तुमच्या खिशाला बसू शकतो. मुद्दा क्रमांक 6, कोणत्या कर्जावर सर्वाधिक परिणाम होणार? गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि पर्सनल लोन या 4 क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. कारण ही कर्जे दीर्घ मुदतीची आणि मोठ्या रकमेची असतात. जर ग्राहकाने कर्ज फेडलं नाही तर बँकांनी मोठं नुकसान करावं लागू शकतं. म्हणून या क्षेत्रामध्ये बँक अधिक कठोर निकष लागू करू शकतात. मुद्दा क्रमांक 7, चांगला सिबिल स्कोअर असलेल्यांना काय फायदा आहे? प्रत्येक बदलात काही ना
काही फायदा होतो आणि काही अडचणी निर्माण होतात. ज्यांचा सिबिल स्कोअर 750, 780 किंवा 800 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा बदल फायदेशीर ठरू शकतो. अशा ग्राहकांना कर्ज मंजुरी लवकर मिळू शकते, व्याजदर कमी मिळू शकतो, क्रेडिट कार्ड लिमिट वाढू शकते आणि बँक विशेष ऑफर्सही देऊ शकतात. म्हणजेच आर्थिक शिस्तीचं बक्षीस मिळू शकतं. मुद्दा क्रमांक 8, लोकांचा सिबिल स्कोअर खराब का होतो? अनेकांना वाटतं की कर्ज न फेडल्यावर स्कोअर खराब होतो, पण वास्तव वेगळं आहे. एक EMI उशिरा भरणं, क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर न भरणं, क्रेडिट लिमिटचा सतत 80-90% वापर करणं आणि एका वेळी अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करणं, या सर्व गोष्टी स्कोअर कमी करू शकतात. म्हणून अनेकांना नकळत स्वतःचा सिबिल स्कोअर खराब होतो. मुद्दा क्रमांक 9, स्कोअर सुधारण्यासाठी आता काय करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर पेमेंट. एकही EMI चुकू नका. क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा. क्रेडिट लिमिटच्या 30 ते 40% जास्त वापर टाळा. जुनी कर्ज खाती अचानक बंद करू नका आणि सतत नवीन कर्जासाठी अर्ज करणं टाळा. या सवयींचं पालन केल्यास काही महिन्यात स्कोअरमध्ये सुधारणा दिसू शकते. मुद्दा क्रमांक 10, या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम काय असेल? RBIचा उद्देश स्पष्ट आहे. भारतीय बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत करणं, भविष्यात NPA कमी करणं आणि आर्थिक संकटाचा धोका कमी करणं. मात्र याच वेळी सामान्य नागरिकांसाठी हा एक इशाराही आहे. आता फक्त उत्पन्न असणं पुरेसं राहणार नाही, तर आर्थिक शिस्त आणि चांगला क्रेडिट इतिहासही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून आजपासूनच तुमच्या सिबिल स्कोअरकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिल्यास 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, RBIच्या नव्या ECL फ्रेमवर्कमुळे कर्ज मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. गोष्ट दुसरी, कमी सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी कर्ज मिळवणं अधिक कठीण होऊ शकतं. आणि गोष्ट तिसरी, आर्थिक शिस्त पाळणाऱ्यांना आणि चांगलं क्रेडिट इतिहास असणाऱ्यांना ग्राहकांना भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. आता तुम्हीच सांगा, बँकांनी कर्ज मंजुरीसाठी सिबिल स्कोअरला अधिक महत्त्व देणं योग्य आहे का? आणि तुमच्या मते कर्ज मिळवण्यासाठी किमान किती सिबिल स्कोअर असायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. आणि जर हा असा व्हिडिओ आवडला, अशाच अपडेट्ससाठी सत्तामंचच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.